सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 37 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात मधुकरराव म्हणाले, दक्ष, तू असं देविकाला इथून घेऊ जाऊ शकत नाही. तसं दक्षच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले आणि तो राग कंट्रोल करत म्हणाला, का? मी का नाही घेऊन जाऊ शकत देविकाला इथून? माझी बायको आहे ती, आमचं लग्न झालं आहे, तरीही ती का नाही येऊ शकत माझ्यासोबत? आणि मधुकरराव हसत म्हणाले, मला सगळं माहिती आहे, तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. पण ते लग्न कसं झालं दक्ष, आठवतं आहे ना? आधी तुमचं लग्न देविकाच्या मनाविरुद्ध झालं, बळजबरी. त्यात डिवोर्स सगळा नुसताच खेळ मांडला होता त्या टीनानी. पण देविकाला आत्ता मी माझी मुलगी मानली आहे म्हणण्यापेक्षा ती माझी मुलगीच आहे. तर मला वाटतं आता नव्याने नात्याला सुरुवात व्हावी. आम्हाला आमच्या मुलीची हसत खेळत वाजत गाजत सासरी पाठवणी करायची आहे. काय म्हणता मग? एकाच दणक्यात 3 बार उडूया का? तसं आता सगळेच आश्चर्याने मधुकरराव आणि ललिता काकूंकडे बघायला लागले आणि त्या म्हणाल्या, अरे असे काय बघताय? तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे एक्सप्रेशन त्यांनी घालवले आणि त्याचं रूपांतर आनंदात झालं. मानसी तर खूप खूप लाजायला लागली आणि सम्राट इकडे तिकडे सगळ्यांकडे बघत चोरून चोरून मानसीकडे बघत होता. आता दक्ष आणि देविकासुद्धा त्या दोघांना तसं बघून हसायला लागले. इकडं पियू आणि अरुषलासुद्धा खूप आनंद झाला. आत्ता कुठे जाऊन त्यांच्या प्रेमाला न्याय मिळणार होता? त्यांच्या प्रेमापासून सुरू झालेला हा प्रवास अंतिम टप्प्यावर येऊन संपणार होता. मधुकररावांच्या निर्णयाने सगळेच खुश झाले. आजीचं दुखणं कुठल्या कुठे पळून गेलं आणि त्यांनी लगेच फोन फिरवले आणि 10 मिनिटात सगळी अरेंजमेंट करायला सांगितली. कारण लग्न दुसऱ्याच दिवशी म्हणजे उद्याच होतं. सगळे आनंदात जल्लोषात तयारीला लागले. आता काही वेळातच मेहंदीवाल्या आल्या, तीनही नवऱ्यांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी. आता देविका कायमची दक्षची होणार होती. दक्ष आजीला घेऊन देशमुख विल्यात आला, तर आरुष, पियू, देविका आणि मानसी धर्माधिकारी मेन्शनमध्येच थांबले. कारण धर्माधिकारी मेन्शनमध्ये सगळे विधी आणि लग्न पार पडणार होतं. आता तीनही नवऱ्यांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. मेहंदी झाली की काही वेळातच हळदसुद्धा झाली. जरा रात्रच झाली होती, पण काय करणार, सगळं खूप घाईघाईतच करत होते ना. आणि ललिता काकू म्हणाल्या, दक्ष, सम्राट आणि आरुष, आत्तापासून तुम्ही कोणीच या तिघींना भेटायचं नाही. आता भेट डायरेक्ट लग्न मंडपात, समजलं? त्यांनी जरा दमच भरला सगळ्यांना. तसं दक्षचा चेहरा पडला. त्याला तर देविकासोबत आजची रात्र एन्जॉय करायचा होता. पण ललिता काकूंनी त्याच्या सगळ्या प्लॅनची वाट लावली होती. आता ललिता काकू तिघांना इन्स्ट्रक्शन देत होत्या, पण सम्राट मात्र मानसीकडे एकटक बघत होता आणि ललिता काकू त्यांचा घसा साफ करत म्हणाल्या, सम्राट, तुलाही तोच नियम आहे, समजलं ना? तसा सम्राट भानावर आला आणि त्यानं होकार आरती मान हलवली. आज सगळेच धर्माधिकारी मेन्शनमध्ये रात्र काढणार होते. लग्न झाल्यावर दक्ष देविकाची आणि आरुष पियूची पाठवणी करणार होते. हळदीचं सगळं आवरून सगळेच आपापल्या दिलेल्या रूममध्ये गेले. पण दक्ष आणि सम्राट एकच रूम शेअर करणार होते. आता सम्राट फ्रेश होऊन बाहेर आला आणि दक्ष त्याला म्हणाला, सम्राट, तू माझी खूप हेल्प केली आहेस, म्हणजे माझ्या देवीची. तर त्या बदल्यात मी तुला काही टिप्स देऊ का? आणि सम्राट म्हणाला, टिप्स? त्या कसल्या? आणि दक्षच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आली. त्याच्या चेहऱ्यावरूनच साफ दिसत होतं की तो कसल्या टिप्स सांगायचं म्हणतो. तरी सम्राट म्हणाला, कसल्या रे? आणि दक्ष म्हणाला, फर्स्ट नाईटच्या. तुला येतं ना सगळं करता, की मी हेल्प करू, म्हणजे एक्सप्लेन करू का तुला? आणि सम्राट चिडून म्हणाला, काही गरज नाही, मी माझं बघेल, हा काय करायचं ते तू तुझं बघ. आणि दक्ष म्हणाला, अरे चिडायला काय झालं इतकं? मला सगळे अनुभव आहेत हा लग्नाचे, त्यामुळे म्हटलं त्यातलं थोडं ज्ञान तुला द्यावं, की मी तुला प्रॅक्टिकल दाखवू रे? दक्ष म्हणाला आणि त्याने चक्क फोनमध्ये रोमॅन्टिक व्हिडिओ सुरू केला. आणि ते सगळं पाहून सम्राटचा घसा कोरडा पडायला लागला. त्यानं कसं तरी एक आवंडा गिळला आणि म्हणाला, दक्ष, ते बंद कर आधी. आणि दक्ष त्याचं हसू कंट्रोल करत म्हणाला, काय झालं सम्राट? आणि सम्राट त्याचं एक्सप्रेशन कंट्रोल करत तिथून बाथरूमकडे निघाला, कारण त्याची या सगळ्याची पहिलीच वेळ होती.
आणि असं सगळं बघितल्यावर त्याच्यावर परिणाम होणार नाही असं तर होणारच नव्हतं. तो पटकन बाथरूममध्ये आला आणि शॉवर ऑन करून थंड पाण्याखाली उभा झाला. आणि इकडं बेडरूममध्ये दक्ष मोठमोठ्याने हसायला लागला, कारण त्यानं सम्राटच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितले होते आणि त्याचा बाथरूममध्ये पळून जातानाचा स्पीड बघूनच तो सगळं आठूनच त्याला खूप हसायला येत होतं. पण आता त्यालासुद्धा देविकाची आठवण यायला लागली. त्यांनी सम्राटच्या सेलवर मेसेज केला, मी चाललो माझ्या बाईकडे, तू झोप एकटा. आता दक्षने रूमचं हळूच दार उघडून बाहेर कोणी नाही ना याची शहानिशा केली आणि चोर पावलांनी तो देविकाच्या रूमकडे निघाला. त्यानं रूमचं दार हळूच नॉक केलं. आता इतक्या रात्री कोण आहे म्हणून देविका जरा वैतागली, कारण आज खूपच दगदग आणि धावपळ झाली होती तिची. त्यामुळे बिचारी खूप दमली होती. तिनं आळस देत कंटाळत दार उघडलं, पण देविका काही बोलण्याआधीच दक्षने तिच्या तोंडावर पटकन हात ठेवला आणि तिला दुसऱ्या हातानं उचलून घेत तो रूमच्या आत घुसला. त्यानं पायानं दार बंद केलं. दक्ष सोडा म्हणून देविका हातपाय हलत होती, पण दक्षने सरळ उचलून तिला बेडवर नेऊन ठेवली आणि तिच्या अंगावर झुकत म्हणाला, बेबी मला झोप नाही येते तिकडे, मला माझा कम्फर्ट झोन पाहिजे. आणि देविका त्याच्याकडे रागात बघत म्हणाली, पण काकूंनी सगळ्यांना निक्षून सांगितलं होतं ना हळद लागल्यावर एकमेकांना भेटायचं नाही म्हणून. आणि दक्ष म्हणाला, ते त्यांच्या मुलीसाठी बेबी, मला तो नियम लागू पडत नाही, कारण आपण या आधीच एक झालो, मग आता एकत्र झोपलो तरी काही फरक पडत नाही. आणि देविका म्हणाली, असं कसं? त्या म्हटल्या म्हणजे काहीतरी कारण असेल ना. तुम्ही जा बरं दक्ष आधी इथून, कोणी पाहिलं तर काय म्हणतील. आणि दक्ष म्हणाला, काय म्हणतील देविका, नवरा बायकोसोबत आहे हेच ना. देवी प्लीज, मला तुला मिठीत घेऊन झोपायचं आहे, प्लीज प्लीज प्लीज. दक्ष अजूनच तिच्या अंगावर झुकला, पण देविकाने त्याला बाजूला करायला सुरुवात केली. पण ऐकेल तो दक्ष कसला. त्यानं फोर्सफुली तिला मिठीत जखडली आणि तिच्या कपाळावर किस केलं आणि खूप खूप कोल्ड व्हॉईसमध्ये तिच्या कानात हळूच म्हणाला, बायको मी आधीच माझं कंट्रोल गमावलंय, तरी कसं बसं कंट्रोल करतोय, प्लीज तू अजून हालचाल केली तर मग. आणि देविका म्हणाली, मग काय दक्ष. आणि तो तिच्या ओठांवर किस करत म्हणाला, मग मी सुरू होईल, त्यापेक्षा गप झोप, नाहीतर तुलाच त्रास होईल. आणि मला उद्या खूप एन्जॉय करायचं आहे, समजलं. आता गुड नाईट, दक्ष म्हणाला आणि त्यानं डोळे बंद केले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाची गडबड सुरू होती. धर्माधिकारी मेन्शनच्या गार्डनमध्ये भव्य असे 3 लग्न मंडप सजवण्यात आलते. सगळंच्या सगळं धर्माधिकारी मेन्शन लाईट आणि वेगवेगळ्या फुलांनी सजावटीच्या सामनाने खूप छान असं सजवण्यात आलतं. आता लग्नाची वेळ झाली तसं 3ही नवरदेवांना आपापल्या लग्न मंडपात बसवण्यात आलं. आणि गुरुजी म्हणाले, 3ही नववधूंना घेऊन या. तसं देविका, मानसी आणि पियू तिघींनीही लग्न मंडपात प्रवेश केला. आज देविकाने दक्षच्या आवडीचा लेहंगा घातला होता, बेबी पिंक कलरचा, तर मानसीने डार्क रेड, तर पियूने मरून कलरचा. तिघीही खूपच सुंदर तयार झालत्या. सम्राट तर भान हरपून मानसीला बघत होता आणि दक्ष खूप प्रेमळ नजरेने देविकाला बघत होता. आरुषसुद्धा पियूला नवरीच्या गेटअपमध्ये बघून खूप खुश होता. आज त्याचं तिच्याशी लग्न करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पिऊने पुढे होऊन ते पुसले आणि त्याचा हात हातात घेतला आणि दोघेही गुरुजींनी सांगितलेल्या जागेवर जाऊन उभा झाले. गुरुजींनी अंतरपाठ पकडायला सांगितलं, तसं 3ही जोडप्यांच्या मध्ये अंतरपाठ पकडला गेला आणि मंगल अष्टकांना सुरुवात झाली. लग्न लागलं तसं सगळ्यांनी आनंदाने 3ही जोडप्यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. लग्नाचे एक विधी संपन्न झाले आणि 3ही जोडप्यांची एक नाही तर 7 जन्मांसाठी कायमची घट्ट अशी गाठ बांधण्यात आली. सगळ्या जोड्यांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला, मस्त पोज देत फोटो सेशन केलं, फॅमिली फोटो काढले आणि आता वेळ झाली पाठवणी करण्याची. सगळ्यात आधी पियूची पाठवणी करणार ते सगळे. पियू आजीच्या गळ्यात पडून रडायला लागली. आजीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू व्हायला लागले. त्यांनी प्रेमाने तिला मिठीत घेतली. तिच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला. तिच्या गालाची पापी घेतली आणि तिला समजून सांगू लागल्या, बाळा सासरच्या सगळ्या लहान मोठ्यांचा नेहमी आदर कर. कोणी काही बोललं, रागावलं तरी माघारी बोलू नको. सगळ्यांची मनं प्रेमाने जिंक. सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाड. आता तू त्या घरची लक्ष्मी आहेस. सगळ्यांना त्यांचा मान दे. उतू नको, मातू नको. माझ्या बाळाचा संसार सुखाचा होऊ दे देवा. त्यांनी तिला खूप खूप आशीर्वाद दिले.
आता दक्ष बाजूला जाऊन रडत होता. लहानपणापासून त्यानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपली होती. ती म्हणेल ती प्रत्येक गोष्ट त्यानं वेळेच्या आधी तिच्यासमोर हजर केली. खूप प्रेमानं तिला वाढवलं होतं. वडिलांसारखं प्रेम तो तिच्यावर करायचा. आणि आज त्याचं ते बाळ, त्याची सगळ्यात जवळची व्यक्ती, त्याची लाडकी बहीण तिच्या सासरी निघाली होती, तेही कायमची. त्याला खूप खूप त्रास होत होता. पण जगाची रीतच आहे ना, मुलींचं लग्न झालं की ती सासरी जाते. पण हे पचवणं त्याला जड जात होतं. दक्ष दोन्ही हाताने त्याचा चेहरा कव्हर करून रडत होता आणि सिद्ध त्याला समजत होता. पण तरीही दक्षला त्याच्या भावना कंट्रोल होत नव्हत्या. पिऊनं देविकाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, वहिनी, माझ्या दादाला समजून घ्या. लहानपणापासूनच दादांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलंय. माझी खूप काळजी घेतली. मी गेल्यावर त्याला करमणार नाही. सतत माझी काळजी करत राहील, चिडचिड करेल. प्लीज त्याला समजून घ्या. आणि आता देविकाने पुढे होऊन तिला मिठी मारली आणि तीही आता रडायला लागली. आता पिऊने सगळीकडे बघितलं, पण दक्ष तिला कुठेच दिसेना आणि ती म्हणाली, दादा कुठे वहिनी? आता देविकासुद्धा इकडे तिकडे नजर फिरवायला लागली. आता सगळंच वातावरण खूप इमोशनल झालं होतं. लग्न पार पडताना सगळे हसत खेळत असतात. मोठ्या जल्लोषात ते पार पाडतात. पण शेवटी पाठवणी करताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतंच. आता सम्राट पिऊला दक्ष होता तिथे घेऊन गेला. तर दक्ष सिद्धच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता आणि पिऊ म्हणाली, दादा तू इथे काय करतोय? आम्ही सगळे तुला तिकडे शोधत बसलोय आणि तू इथे येऊन बसला? तुला माझी पाठवणी नाही करायची का? तसा दक्ष मागे वळला आणि पटकन पुढे होऊन त्यानं तिला घट्ट अशी मिठी मारली. दोघेही आता हमसून हमसून रडत होते आणि पिऊ म्हणाली, दादा तू माझी पाठवणी अशी रडून करणार आहेस का? तसं दक्षनं त्याचे डोळे पटकन पुसले, तिचेही डोळे पुसले आणि तिला म्हणाला, नाही नाही बाळा, मी खूप खुश आहे. आज माझं बाळ मोठं झालं. पिऊ बाळा, दादाला तू कधी विसरणार नाही ना? मला फोन करशील ना वेळेवर? आणि पिऊ हसत म्हणाली, दादा माझं सासर याच शहरात आहे. मी काय कायमची तुला सोडून नाही चालले बाबा. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येणार. तुला चालेल ना? नाहीतर तूच मला म्हणशील, आली कबाब में हड्डी. आणि ती हसायला लागली. आता ती म्हणाली, दादा तू माझं सगळं ऐकतोस ना? मग माझी अजून एक डिमांड पूर्ण करशील का? आणि दक्ष पुन्हा त्याचे डोळे पुसत म्हणाला, हा हा, बोल ना बाळा, तुला काय हवंय? आत्ता तुझ्यासमोर 1 मिनिटात मी हजर करतो. आणि पिऊ त्याच्या कानात हळूच म्हणाली, मला लवकरात लवकर आत्या व्हायचंय, जमेल ना? तसं रडणाऱ्या दक्षच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव आले आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर एक छोटी स्माईल आली. आता दक्ष पिऊला घेऊन पुढे आला आणि त्यानं तिला आरुषच्या गाडीत बसवलं आणि आरुषला जरा धमकावतच म्हणाला, माझ्या बहिणीच्या डोळ्यात एक थेंब जरी पाणी आलं तरी गाठ माझ्याशी आहे, समजलं? आणि आरुषचा चेहरा बारीक झाला. तो पिऊकडे बघायला लागला आणि पिऊ म्हणाली, दादा अरे तू त्याची अजिबात काळजी करू नको. तो मला कधीच रडू शकत नाही, ही गॅरंटी मी तुला देते. पण माझ्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी येईल की नाही याची गॅरंटी बाबा मी नाही देऊ शकत, नाही का आरू? तसे सगळे मोठमोठ्यानं हसायला लागले. आता पिऊची पाठवणी झाल्यानंतर मधुकरराव आणि ललिता काकूने पुढे होऊन दक्ष आणि देविकाची सुद्धा पाठवणी केली. आणि काही वेळातच सम्राट आणि मानसीचं जोडीनं औक्षण करून तिचा गृहप्रवेश करण्यात आला. इकडे देशमुख मेन्शनमध्ये दक्ष आणि देविकाचा गृहप्रवेश केला गेला. मानसी, देविका आणि पिऊ तिघांचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. नंतर ते सगळे विधी झाले आणि आता तिघी आपापल्या बेडरूममध्ये आपापल्या नवऱ्यांची वाट बघत होत्या. दक्ष त्याच्या सगळ्या मित्रांना भेटून त्याच्या रूममध्ये आला, तर देविका तिची ज्वेलरी काढून ठेवत होती. तो तिच्या जवळ आला. त्यानं तिच्या हातातल्या सगळ्या बांगड्या एक एक करून काढून टाकल्या आणि तिच्या डोक्यावरची पिनअप केलेली ओढणी काढून बाजूच्या सोफ्यावर फेकली. आणि आता देविका काहीतरी बोलणार, त्याला कळलं. त्याआधीच त्यानं तिला बेडवर धक्का दिला. तशी देविका बेडवर पडली. दक्षनं त्याची शेरवानी काढून सोफ्यावर फेकली आणि देविकाच्या अंगावर आला आणि खूप पॅशनेटली तिला किस करत तिच्यावर तुटून पडला. किस करत करतच दोघांचेही कपडे शरीरापासून वेगळे झाले आणि तो तिच्याशी इंटिमेट व्हायला लागला. आज दक्ष खूपच रफ पद्धतीने तिला टच करत जोर लावत इंटिमेट होत होता आणि देविका त्याला थांबवत म्हणाली, दक्ष प्लीज जरा हळू करा ना, मला त्रास होतो. तसं दक्ष काही सेकंदापुरता थांबला आणि पुन्हा तिच्या कानात झुजला.
पिऊला आत्या व्हायचे, त्याची तयारी करतोय. आणि देविका डोळे मोठे करून म्हणाली, काय आत्या? हो, पण तुम्ही जो जोर लावताय ना त्यानं मी मरेल, मला नाही सहन होते. आणि दक्ष म्हणाला, किती दिवस झाले बायको, आपण एकत्रच नाही आलो, त्यामुळे एक्साइटमेंटमुळे असं होतंय, प्लीज जरा समजून घे. आणि देविका तिचा चेहरा छोटा करून म्हणाली, दक्ष मी काय पळून चालले का? तुम्ही पूर्ण 4 महिन्यांची कसर एका रात्रीत भरून काढताय, असा जोर लावताय, प्लीज जरा हळू. तसं वाईट झालेला दक्ष स्लो झाला. आता इकडे सम्राट त्याच्या रूममध्ये आला तर सगळा सीनच उलटा होता. मानसी चक्क त्याची वाट बघून बघून कंटाळून झोपी गेली आणि आता थकल्यामुळे मोठमोठ्यानं घोरत होती. अख्खा बेड तिनं हातपाय पसरून कव्हर केलता आणि बिचाऱ्या सम्राटच्या सगळ्या मूडचा पचका झाला. त्याला खूप खूप राग आला. इतकी छान रूम सजवली होती त्याच्या बहिणीने, पूर्ण बेड फुलांच्या माळांनी सजवला होता, बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांनी हट काढला होता. त्याला पिण्यासाठी दूध दिलं होतं, पण मॅडम आधीच झोपी गेल्या आणि सम्राटने चिडून त्याची शेरवानी काढून बाजूला फेकली. आणि मानसी जवळ जात तिला आवाज देत म्हणाला, उठो मानसी. आणि मानसी झोपेतच म्हणाली, सम्राट जी, अब आप तो मुझे नींद में भी दिखते हो, सोने दीजिए ना. आणि सम्राट परत तिला हलवत म्हणाला, मानसी उठो, आज हमारी फर्स्ट नाइट है, तुम ऐसे कैसे सो सकती हो मेरे आने से पहले ही. आणि मानसी डोळे चोळत चोळत डोळ्यांवरची झोप सावरत उठली. तिने सम्राटला समोर पाहिलं आणि म्हणाली, सम्राटजी आप आ गए. आणि सम्राट नाराज होत म्हणाला, हो कधीचा आलोय आणि अर्धा तास झालाय तुला आवाज देतोय, पण तुम हो की कुंभकर्ण की बहन की तरह घोडे बेच के सो गई. आणि मानसी म्हणाली, सॉरी सम्राटजी, अचानक मेरी आग लग गई, पण आता मी उठले ना बघा, ती म्हणाली. आणि परत तिच्या डोळ्यावर झोप यायला लागली. तशी मानसी पटकन बेडवरून उठली आणि खाली उतरून 1 2 1 1 2 1 जागते रहो जागते रहो म्हणत परेड करायला लागली. आणि ते ऐकून सम्राटने डोक्यालाच हात लावला. स्टॉप इट मानसी, काय मूर्खपणा लावलाय हा. आणि मानसी म्हणाली, सम्राटजी मला खूप झोप आली आणि ती घालवण्यासाठी मी हे सगळं करते. आणि आता हे ऐकून चिडलेल्या सम्राटचा राग कुठल्या कुठे पळून गेला. आणि मानसी म्हणाली, सम्राटजी मैं फ्रेश होके आती हूँ, तब तक आप वेट कीजिएगा, नहीं तो मेरी नींद भगा के खुद सो जाएंगे. ती म्हणाली आणि वॉशरूममध्ये गेली. आता सम्राट इकडून तिकडे रूमभर चक्रा मारत तिची वाट बघत होता. आणि इकडे दक्ष आणि देविकाचा डार्क रोमॅन्स होऊन देविका थकून झोपली होती, पण दक्ष अजून जागाच होता. आणि त्यानं तिच्या माथ्यावर एक किस केलं, तिला ब्लँकेटने नीट कव्हर केली आणि तो हळूच बेडवरून उठला. सिगरेट पेटवून बाल्कनीत जाऊन स्मोकिंग करत बसला. आता त्याला सम्राटची आठवण आली आणि त्याची फर्स्ट नाईट कशी झाली, त्यानं काही केलं की नाही, आणि केलं असेल किंवा करत असेल तर थोडं डिस्टर्ब करून त्याला त्रास द्यावा असा विचार त्याच्या डोक्यात आला. तसं दक्षच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि त्यानं हसतच सम्राटला कॉल लावला. आता सम्राट विचारात हरवला होता. मानसी आल्यावर पुढे काय करायचं, कसं करायचं, काय काय करायचं याचं सगळं प्लॅनिंग तो करत होता. आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि विचारात हरवलेल्या सम्राटची तंद्री भंग पावली. त्यानं जरा चिडूनच फोनकडे बघितलं आणि कॉल रिसीव्ह केला. हां हॅलो, हा सम्राट, दक्ष. आणि सम्राट चिडून म्हणाला, इतक्या रात्री फोन का केला, कळत नाही का तुला. आणि दक्ष त्याचा हसू दाबत म्हणाला, तुझं कुठपर्यंत आलं ते बघूया म्हटलं, म्हणून कॉल केला. सम्राट झालं की नाही काही, काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी करतो एक्सप्लेन. आणि सम्राट घसा साफ करत म्हणाला, मी माझं बघतो, तू तुझं बघ. आणि दक्ष म्हणाला, बरं मला एक सांग, तू राईड कशी करणार आहेस का केली. आणि इतक्यात मानसी वॉशरूममधून बाहेर आली आणि तिने सम्राटला कॉलवर बोलताना पाहिलं. आता सगळीकडे शांतता होती म्हणून स्पीकर ऑन नसताना सुद्धा तिला सगळं स्पष्ट ऐकू येत होतं. आणि सम्राट न कळून म्हणाला, राईड, आता राईडचं काय मध्येच. आणि दक्ष पुन्हा त्याचा हसू कंट्रोल करत म्हणाला, अरे म्हणजे तू हेल्मेट घालून राईड करणार की तसंच. आणि मानसी मध्येच म्हणाली, अरे दक्ष भैया, राइड तो हेलमेट पहन के ही तो करते हैं, सेफ्टी के लिए, और इतनी रात को कौन राइड करता है. तसा दक्ष मोठमोठ्यानं हसायला लागला.
आणि आता इतक्या वेळ सम्राटला काही कळत नव्हतं, पण आता त्याला त्याचा अर्थ लागला आणि त्यालासुद्धा थोडं हसूच आलं. आणि दक्ष म्हणाला, ये तो आप अपने सम्राट जी से ही पूछ लीजिए. आणि मानसी म्हणाली, दक्ष भैया आप कौन सी बाईक पे गए थे राईड करने. आणि दक्ष म्हणाला, मला बाईकवर राईड करायला भीती वाटते. आणि मानसी म्हणाली, अरे आपको नहीं आती तो मैं आपको राइडिंग करना सिखाऊंगी. तसा दक्ष पोटावर हात ठेवून मोठमोठ्यानं अजूनच हसायला लागला. आणि सम्राटचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि तो पटकन म्हणाला, मानसी तुम चुप रहो, वो उस वाली राइड की बात नहीं कर रहा और मैं करूँगा तुम्हारे साथ राइड, मैं पती हूँ तुम्हारा. आता या दोघांचं काय सुरू होतं तिला अजिबात काही कळत नव्हतं. ती तोंड वाकडं करत आरशासमोर जाऊन तिच्या बांगड्या काढायला लागली. आणि सम्राटने चिडून कॉल कट केला आणि आता तो तिच्या जवळ आला. त्यानं प्रेमानं तिला मागून मिठी मारली आणि मानसीने चिडून त्याला बाजूला केला. त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि तिचा चेहरा एका हाताने वर करून म्हणाला, मानसी आय एम सॉरी, मैंने तुम पे गुस्सा किया. अगं पण तो त्या राईडबद्दल बोलत नव्हता. आणि मानसी म्हणाली, तो और कौन सी राइड होती है, मैंने तो दूसरे राइड के बारे में कहीं नहीं पढ़ा ना सुना. आणि सम्राट हसत म्हणाला, पागल, जो अब हम करने वाले हैं वो उस राइड के बारे में बोल रहा था. आणि मानसी म्हणाली, पण ते तर हेल्मेट घालून राईड करायचं म्हणाले ना. आणि आता सम्राटने तिला जवळ ओढून घेतलं आणि कानात सांगितलं नक्की काय अर्थ होता. आणि ते ऐकून ती सुद्धा हसायला लागली आणि खूप खूप लाजली. आता सम्राटनं दोन्ही हातात तिचा चेहरा पकडला आणि तिला किस करू लागला. किस करत करत त्यानं तिला भिंतीला टेकवली आणि आता त्याचे तिच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर सगळीकडे फिरायला लागले. आणि मानसी त्याच्या त्या प्रेमात अखंड बुडायला लागली. त्यानं तिला पलटवली आणि आता मानसीचा चेहरा भिंतीच्या दिशेने होता. सम्राटने तिचे केस हळूच एका हातानं सारले आणि तिच्या पाठीवर, कमरेवर, मानेवर मागून किस करू लागला. तसं मानसीने हातांच्या मुठीत तिचा लेहंगा घट्ट पकडला. आता किस करता करता त्यानं तिच्या ब्लाऊजची नॉड खोलली. तशी मानसी पटकन पलटली आणि भिंतीला टेकून उभा राहिली. पण नॉड उघडली होती आणि त्यामुळे तिचं ब्लाऊज थोडं खाली सरकलं आणि तिने दोन्ही हात छातीभोवती आडवे धरले. आता तिचा ऊर वर खाली होत होता आणि तिला खूप खूप लाज वाटत होती सम्राटच्या नजरेला नजर मिळवायला. ती काही केल्यावर बघतच नव्हती. आणि आता सम्राटने तिचे हात बाजूला केले आणि पुन्हा तिला किस करू लागला. हळूहळू एक 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 करून दोघांचे अर्धे कपडे शरीरापासून वेगळे झाले. आणि आता सम्राट बेभान होऊन तिला पॅशनेटली किस करत होता. त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरायला लागले. आणि आता दोघेही पुढच्या टप्पा म्हणजे प्रणय क्रीडेसाठी मनाने आणि शरीराने तयार झालते. सम्राटला आता त्याच्या भावना अनावर झाल्या. तसं त्यानं मानसीला उचलून घेतली आणि बेडवर नेऊन ठेवली. आणि काही वेळातच दोघांच्याही अंगावरचे उरले सुरलेले सगळे कपडे खाली पडले होते. आणि सम्राट तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. हळूहळू तिच्या कलाकलाने घेत तिला खुलवत होता. आणि आता मानसीच्या संपूर्ण शरीरात सळसळ व्हायला लागली. तिचं रक्त तापायला लागलं आणि खाली कसं तरी व्हायला लागलं. आता तिच्या पायांची हालचाल सुरू झाली. तसं सम्राटला कळलं की ती पुढच्या प्रवासासाठी फिजिकली तयार झाली. त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर पहिल्या प्रणयाची ओढ, त्याची उतावळीता त्याला ती दिसली. आणि त्यानं हसत तिच्या आत प्रवेश करायला सुरुवात केली आणि मानसी जोरात किंचाळली. तसं त्यानं पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. आणि आता मानसी सम्राटला दूर ढकलायला लागली. तिला खूप खूप त्रास होत होता. तिला होत असणारी वेदना तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती. आणि आता सम्राट थांबला. सम्राटजी खूप दुखतंय, प्लीज नाही, ती कसं तरी म्हणाली. आणि सम्राट म्हणाला, मानसी अगं सगळ्याच मुलींना सुरुवातीला त्रास होतो, तो म्हणाला. पण बाजूला अजिबात झाला नाही. कारण त्याला आता माघार घेणं शक्य नव्हतं. त्याची ही पहिलीच वेळ होती. तरी तो तिला खूप समजुतीने समजून घेत होता. आणि आता त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या आत प्रवेश केला. मानसीला खूप खूप वेदना झाल्या. ती कळवळली, सम्राटजी नाही, धीरे प्लीज सम्राटजी. पण सम्राटने तिचे दोन्ही हात बेडवर दाबले आणि तिच्याशी तो इंटिमेट होऊ लागला. काही वेळाने मानसीला नकोशी वाटलेली वेदना हवीहवीशी वाटायला लागली. तीही त्याला भरभरून साथ द्यायला लागली. आता सगळ्या रुंभर मानसीच्या मादक सुस्कारांचा आवाज घुमत होता. ती त्याच्यात आणि तो तिच्यात मिसळून गेले. आज आपल्या कथेतल्या तीनही जोडप्यांच्या संसाराला
नव्याने अखेरची गोड गोड अशी सुरुवात झाली. अशा प्रकारे आणि वेळेअभावी आपल्या या कथेचा मी इथेच निरोप घेते. धन्यवाद.